हॅलो गाईज, तर इथे मी शिरा करायला घेतलेला प्रसादासाठी. सो मस्त तूप वगैरे घालून शिरा रेडी केला. आता माझ्या आईचं तेजस्वी रूप बघा. हे मी तिला पहाटे पहाटे सजवलेली. एवढं छान वाटलं ना, प्रसन्न वाटलं. आईचा कोंबडा वाहन बघा. आणि कधी पण आईचं पूजन करतो तर बायांचा मान पहिला द्यायला लागतो. तरी ते बायांचा मान पण काढलेला मी. आणि एवढं छान वाटलं ना, पूर्णपणे माझ्या डोळ्यात पाणी आलं माझ्या. इथे महाराजांची मूर्ती पण ठेवलेली आणि हे माझं स्वप्नातलं घर. मी लवकरच होम टूर पण देईन तुम्हा लोकांना. पण आई आली आणि माझं घरच बदलून गेलं खरंच. मग त्यानंतर संध्याकाळी मस्त रेडी झाली, कारण जेवण तर मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं आहे. तर इकडे एवढी लोकं आलेली की नंतर मला शूटच करता आलं नाही. फोन कुठं आणि काय, मी लोकांना अटेंड करण्यातच बिझी होती. हा माझा धीर आहे, पण दादा आहे खरं तर. नेहमी डबंकच करतो आणि असंच म्हणजे ही लोकं पण बघा, भरपूर बहिणी वगैरे आलेल्या, पप्पा होते माझे. त्यानंतर मी बाबांशी जरा बोलत उभी होती, कारण त्यांना आईचं रूप बघून खूपच भारी वाटलं. सो त्यानंतर मग बहीण पण आलेली, भरपूर माझ्या आईला ओट्या वगैरे आलेल्या. आणि खरंच ती आयुष्यात आल्यापासून मला कुठेच कशाचीच कमी नाही पडले. ही छोट्यांची किलबिल एवढी मस्ती म्हणजे मस्तीच चालेल त्या लोकांची. मला रात्री जेवायला अक्षरशः 1 वाजून गेला. सो हे असं खाली जेवण ठेवलेलं मी, भरपूर लोकं आलेली. त्यानंतर मग काय, आईचं जागरण बोलल्यावरती फेऱ्यांची गाणी काही चुकत नाही. तर मस्त फेऱ्यांचा डान्स करत राहिलो. एवढी थकलेली, पण कुठनं तिने शक्ती दिली का अक्षरशः तुम्ही पुढे बघा माझा डान्स. म्हणजे नाचण्यात एकदम मग्न झालेली मी. भेटेल तसं नाचत होतो आम्ही. कारण काय, तो आईचा उत्सव आहे. आई आमच्या आयुष्यात आल्यापासून आमच्या सगळ्यांचं आयुष्य बदलून गेलं. इथे बघा नुसत्या टांगलटिंग्या उड्या चाललेल्या. म्हणजे तिने खूप कृपा केली माझ्यावरती खरंच. मग त्यानंतर इथे भाऊ माझा आणि नवरा माझा ज्यूस पित उभे होते. त्यांचंच काहीतरी आपलं चाललेलं. मग एकदम पहाटे पहाटे आंघोळ केली डोक्यावरनं मस्त. असा होता दिवस. आवडला असेल तर लाईक करा. बाय.